नमस्कार, मी साहिल जोशी, मुंबई तक मध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या मुद्द्यामध्ये आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्रामध्ये सध्या सुरू असलेल्या ओबीसी वर्सेस मराठा या संघर्षाबद्दल। खरं तर याला मराठा वर्सेस ओबीसी संघर्ष असं म्हणायचं का, हा माझ्या मनात प्रश्न निर्माण झालेला आहे। कारण आता हा महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत हा एक वेगळाच संघर्ष आपल्याला बघायला मिळतोय। शिंदे सरकारमधले एक वरिष्ठ मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आता थेट मागणी केलेली आहे की महाराष्ट्र सरकारने बनवलेल्या संदीप शिंदे समितीला बरखास्त करण्यात यावं। ज्या शिंदे समितीवरती एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या कॅबिनेटने निर्णय घेऊन त्यांना मराठा समाजातील ज्या लोकांकडे ज्यांच्याकडे त्यांच्या वंशावळीमध्ये कुणबी असल्याची प्रमाणपत्र असतील अशांची यादी तपासण्याचं किंवा असे लोक काही सापडतील का या संदर्भात एक काम दिलेलं होतं, ज्यांना मराठवाड्यामध्ये अशा पद्धतीच्या नोंदी तपासण्याचं काम होतं। नोंदी शोधून काढायच्या होत्या आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा संदीप शिंदे समिती अशा संदर्भातल्या नोंदी तपासणार होतं, अशा पद्धतीची माहिती देण्यात आलेली होती। पण या संदीप शिंदे समितीने ज्या वंशावळी तपासलेल्या आहेत किंवा ज्या नोंदी आणलेल्या आहेत त्या चुकीच्या आहेत। त्याचबरोबर मराठा समाजातील अनेकांना चुकीच्या पद्धतीने कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप होतंय अशा पद्धतीचा थेट आरोप करत छगन भुजबळ यांनी आता संदीप शिंदे समितीच बरखास्त करावी अशी मागणी केली। त्याचबरोबर महाराष्ट्र सरकार ज्या पद्धतीने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हँडल करतंय, जरांगे पाटलांना ज्या पद्धतीने रात्री 2-2 वाजेपर्यंत सभा घेण्याची मुभा देत आहेत, यावरही छगन भुजबळ यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं। त्याच्यामुळे मी म्हटलं की हा सरकारमधला संघर्ष आहे का, असा एक प्रश्न आपल्यासमोर उभा राहिला। या संदर्भात छगन भुजबळ यांची एक मुलाखत सुद्धा मी घेतली होती। जरांगे पाटलांनी त्याला उत्तर दिलं, पण मला असं वाटतं की महाराष्ट्र सरकारमध्ये काय चाललंय हे आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि त्यासाठी म्हणून आपण ह्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे संकटमोचक म्हणूया, एकनाथ शिंदेंचे खंदे समर्थक म्हणूया, की महाराष्ट्र सरकारमधले शिवसेनेचे एक ज्येष्ठ मंत्री म्हणूया। शंभूराज देसाई आपल्याबरोबर या चर्चेमध्ये सामील होणार आहेत। मराठा आरक्षणाबद्दल त्यांनी आतापर्यंत अनेकदा लोकांच्या मनात जे काही प्रश्न आहेत त्याची उत्तर द्यायचा प्रयत्न केलाय। आज भुजबळांच्या इंटरव्ह्यू नंतर किंवा भुजबळांच्या सभेनंतर जे प्रश्न निर्माण झालेत ते आपण शंभूराज देसाई यांच्या समोर ठेवणार आहोत। देसाई साहेब, तुम्ही ही प्रस्तावना ऐकली असेलच। माझा पहिलाच प्रश्न हा आहे की या सरकारमधला संघर्ष आपण मानायचा का? कारण तुमच्याच सरकारमधले ज्येष्ठ मंत्री थेट म्हणतायत की सरकारचा निर्णय चुकलेला आहे, सरकारने आपला निर्णय मागे घ्यावा, ती शिंदे समिती बरखास्त करावी। 24 डिसेंबरची डेडलाईन सुद्धा तुमच्या जवळ यायला सुरुवात झालेली आहे। हे बघा, आता आपण विस्तृतपणानं सांगितलं की जस्टिस शिंदे समितीची स्थापना कशी झाली, जस्टिस शिंदे समितीच्या कार्यपद्धती काय आहे, त्यांना काय कार्यकक्षा ठरवून दिलेली आहे, या सगळ्या गोष्टी आपण सांगितल्या। ही वस्तुस्थिती आहे। सगळ्यात महत्त्वाचं, जस्टिस शिंदे समिती स्थापन करायचा निर्णय हा मंत्रिमंडळाने एकमताने एकत्र येऊन सर्वानुमते घेतलेला आहे। असं काही नाही की तो निर्णय घेताना मंत्रिमंडळामध्ये काही मंत्र्यांचं वेगळं मत, इतर मंत्र्यांचं वेगळं मत, असं बिलकुल नाही। खरं वास्तविक मंत्रिमंडळामधल्या चर्चा या अशा उघड बाहेर सांगायच्या नसतात। परंतु आपण काय म्हटलात की मंत्रिमंडळामध्येच काही चाललंय का, मंत्रिमंडळामध्ये मतभेद आहेत का? तर मंत्रिमंडळामध्ये मतभेद बिलकुल नाहीत। माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि दोन्ही माननीय उपमुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब आणि माननीय दादा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एका विचारानं काम करतोय। राहता राहिला प्रश्न भुजबळ साहेबांच्या मागणीचा। तर आता बघा, जस्टिस शिंदे साहेबांची समिती ज्या ठरावाने किंवा ज्या निर्णयाने मंत्रिमंडळानं स्थापन केली त्या बैठकीला भुजबळ साहेब होते। त्या बैठकीमध्ये चर्चेमध्ये सगळ्याच मंत्र्यांनी भाग घेतला आणि एकमतानं काय ठरलं की माननीय मनोज पाटील जरांगे साहेबांची काय मागणी होती की मराठवाडा निजाम स्टेटमधनं जेव्हा बाहेर आला त्यापूर्वी निजाम कालावधीमध्ये अनेक आमच्या पूर्वजांकडे जातीच्या नोंदीमध्ये कुणबी असा उल्लेख आहे। निजाम गेल्यानंतर जे डॉक्युमेंट्स, जे मूळ होते, ओरिजिनल होते, दस्तऐवज होते मूळ, ते सगळे निजाम स्टेटमध्ये गेले। त्यामुळे आम्हाला दाखले मिळाले नाहीत। आम्ही कुणबीच आहोत, पण ही कागदपत्र सापडली नाहीत, त्यामुळे आमच्यावर अन्याय झाला।
मग जेव्हा याच्यावर चर्चा झाली तेव्हा असं ठरलं की निवृत्त हायकोर्ट जज साहेबांच्या नेतृत्वाखाली एक समिती गठीत करावी, त्यांनी याची कार्यपद्धती काय असावी, कुठला रेफरन्स धरला जावा कुणबी नोंदी तपासायला, याचा सगळा फॉर्मॅट, याची सगळी सविस्तर जी काय कार्यपद्धती आहे ती जस्टिस शिंदे समितीने शासनाला सांगितली. त्याप्रमाणे शासनाने सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले की 1, 2, 3, 4, 5 जे काय असतील ते या डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन करा, ह्याचं ऑथेंटिकेशन तपासा. आणि जर उदाहरण द्यायचं झालं तर समजा मी, मग माझे वडील, माझे आजोबा, माझे पंजोबा, माझे खापर पंजोबा, माझे खापर पंजोबा यांच्यापैकी थेट वंशावळीमध्ये, थेट रक्ताच्या नात्यामध्ये कुठं जरी एखादी नोंद असेल की हे कुणबी आहेत म्हणून, तर त्यांना त्यांच्या पुढच्या थेट वारसांना कुणबीचं प्रमाणपत्र द्यावं, अशा पद्धतीचं त्याच्यामध्ये चर्चा झाली, निर्णय झाला. आता तीच काम सुरू आहे ना. जस्टिस शिंदे समितीला पहिल्यांदा कार्यकाळ दिल्यानंतर पुन्हा कार्यकाळ वाढवून दिला. मग जरांगे पाटील साहेब काय म्हटले की आता हा मराठवाड्यापुरता विषय नाही, महाराष्ट्रात सुद्धा अनेक ठिकाणी असं असेल, मग तुम्ही मराठवाड्यातल्या 8-9 जिल्ह्यांसाठी करताय तर राज्यातल्या इतर जिल्ह्यामध्ये शोध मोहीम घ्या. ज्यांना कुणाला असे कुणबीचे नोंदी सापडतील त्यांना कागदपत्र तपासा आणि नियमात बसलं तर त्यालाही दाखला द्या. आता याच्यात काय गैर आहे, याच्यात काय चूक आहे? आता जर भुजबळ साहेब म्हणतायत की आता ही समिती रद्द करा, समिती रद्द करा, जर भुजबळ साहेबांचं म्हणणं असेल तर ज्या मंत्रिमंडळानं ही समिती गठीत केली त्या मंत्रिमंडळामध्ये चर्चा झाली पाहिजे ना. का जाहीर सभेत चर्चा करायची, जाहीर भाषणामध्ये, इंटरव्ह्यू मध्ये चर्चा करायची? असे महत्वाचे सेन्सिटिव्ह विषय हे नेहमी मंत्रिमंडळामध्ये चर्चा केली जाते. त्यामुळं माझं एवढंच म्हणणं या निमित्तानं आहे की कदाचित उद्या किंवा परवा साप्ताहिक मंत्रिमंडळाची बैठक होईल. त्या बैठकीमध्ये भुजबळ साहेबांना जे काय म्हणणं मांडायचं असेल ते आमचे नेते, राज्याचे प्रमुख, मंत्रिमंडळाचे नेते, माननीय शिंदे साहेब आहेत, माननीय फडणवीस साहेब आहेत, माननीय दादा आहेत, त्यांच्यासमोर मांडावं. देसाई साहेब, तुम्ही जे म्हणताय एक्झॅक्टली हाच प्रश्न मी भुजबळांना विचारला होता की तुम्ही स्वतः कॅबिनेट मंत्री आहात, हा मुद्दा तुम्ही बाहेर इंटरव्ह्यू मध्ये, जाहीर सभेत का म्हणताय? तुम्ही कॅबिनेटमध्येच मांडायला पाहिजे होता. याच्यावरती भुजबळ साहेब असं म्हणाले की ज्या वेळेस कॅबिनेटमध्ये पहिल्यांदा संदीप शिंदे समिती संदर्भातला मुद्दा आला त्यावेळेस त्यांना सांगण्यात आलं की ही समिती फक्त मराठवाड्यापुरती बनवली जाते, मराठवाड्यामध्ये नोंदी शोधण्याचं आणि त्याच्या संदर्भातले काय पॅरामीटर्स असले पाहिजेत हे ठरवण्यासाठी ती समिती ठरवली जाते. आणि नंतर ज्या शिंदे समितीची कार्यकक्षा ही महाराष्ट्रात वाढवली गेली हे चुकीचं आहे, हा त्यांचा मुद्दा आहे. पुढे त्यांचं असं म्हणणं आहे की आधी सांगितलं गेलं 5,000च नोंदी सापडल्या आहेत, कॅबिनेटमध्ये ज्यावेळेस तो प्रस्ताव आला आणि त्याला मंजुरी देण्याची पाळी आली त्यावेळेस 13,500 अचानक पुरावे सापडले गेले. कुठेतरी जाणून बुजून हा प्रयत्न केला जातोय असा थेट आरोप छगन भुजबळ लावतायत. त्यांचा आक्षेप मराठवाड्यापुरती समिती स्थापन करण्याबद्दल नव्हता. त्यांचं म्हणणं आहे माझा आक्षेप या समितीची कार्यकक्षा पूर्ण राज्यामध्ये पसरवण्याबद्दल माझा आक्षेप आहे, असं त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं. नाही नाही, मला सांगा, महाराष्ट्र राज्य एक आहे, महाराष्ट्रातल्या मराठवाड्यासाठी वेगळा कायदा, पश्चिम महाराष्ट्रासाठी वेगळा कायदा, कोकणाला वेगळा कायदा, विदर्भ मराठवाड्याला वेगळा कायदा, असे वेगळे कायदे आहेत का महाराष्ट्रामध्ये? महाराष्ट्रामध्ये जे 12.5 कोटी जनता राहते त्यांना एकच नियम आहे सगळ्यांना. मला सांगा, मराठवाड्यामध्ये एका व्यक्तीला अशी जर वंशावळ सापडली तर कुणबीचा दाखला मिळणार आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या व्यक्तीला त्याच्यापासून वंचित ठेवायचं. एवढंच कार्यकक्षा वाढवताना एकच विचार डोळ्यासमोर होता की एका भागामध्ये जर त्या लोकांना अशा नोंदी मिळत असतील तर इतर कुठं जर सापडल्या तर सगळ्या महाराष्ट्रासाठी एकच नियम आहे ना, एकच सूत्र आहे ना. त्यामुळं याच्यामध्ये काय गैर नाही. विदर्भ मराठवाड्यातल्या लोकांना मिळणार आणि इतर विभागातल्या लोकांना मिळणार नाही, मग ज्यांना मिळणार नाही त्यांच्यावर अन्याय होणार आहे तो. त्यामुळं एकच नियम, एकच कायदा, एकच धोरण, एकच सूत्र पूर्ण राज्याला लागू असतं. त्यामुळे जे मराठवाड्याला लागू आहे
ते इतर विभागाला लागू घे. इंटरेस्टिंग गोष्ट त्याच्यामध्ये अशी आहे की माझ्याकडे ज्यावेळेस संदीप शिंदे समिती बनवण्यात आलेली होती त्यावेळेचा GR आहे, कारण कॅबिनेटमध्ये निर्णय झाल्यानंतर त्याचा एक GR काढला गेला आणि त्याच्यानुसार त्यांना त्या संदर्भातले टर्म्स ऑफ रेफरन्सेस दिले गेले की तुम्हाला अशा पद्धतीने काम करायचं आहे. त्याच्यामध्ये उल्लेख मराठवाड्याचा करण्यात आलेला आहे. जर GR मध्ये मराठवाड्याचा उल्लेख असेल तर संदीप शिंदे समितीची कार्यकक्षा वाढवण्याचा डिसिजन हा कॅबिनेटमध्ये झालेला होता का हा मुख्यमंत्र्यांच्या लेवलला घेतला गेला, ज्याला छगन भुजबळ विरोध करतायत असं तुम्हाला वाटतं? मला एक सांगा साहेब, निर्णय झाला, GR निघाला, हे बरोबर आहे. मी मगाशी जे बोललो ते योग्यच आहे ना. महाराष्ट्रामध्ये एका विभागाला, मराठवाड्यातल्या 8-9 जिल्ह्याला एक नियम आणि दुसऱ्या 8-9-10-20 जिल्ह्यांना वेगळा नियम, असं होऊ शकत नाही ना. याच्यात काय गैर आहे मला भुजबळ साहेबांनी एवढंच सांगावं की 9 जिल्ह्यासाठी ते व्हेरिफिकेशन केलं, त्या नोंदी शोधल्या, याला त्यांची संमती होती. मग बाकीच्या जिल्ह्यांनी काय, बाकीच्या जिल्ह्यातल्या लोकांनी काय अन्याय केला, त्यांच्यावर का अन्याय करायचा? नाही कसं आहे, सुद्धा तेच सूत्र लावलं पाहिजे. देसाई साहेब, तुमचं म्हणणं बरोबर आहे की मराठवाड्यासाठी वेगळा कायदा, महाराष्ट्रातल्या इतर भागांसाठी वेगळा कायदा असं असू शकत नाही. पण आपण सरकारच्या निर्णयाबद्दल बोलतोय. सरकारचा निर्णय जो कॅबिनेटमध्ये झाला होता, त्या कॅबिनेटच्या निर्णयानंतर जो GR काढला गेला त्या GR मध्ये स्पेसिफिकली लिहिलं गेलेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ त्या GR मधला पॉइंट नंबर 3 असा होता की समितीची कार्यकक्षा खालील प्रमाणे राहील. मराठवाडा विभागातील मराठा समाजातील, ऐका ना मराठवाडा, माझ्या लक्षात आलं तुमचा मुद्दा. तो GR बदलला असेल, GR मध्ये मराठवाड्याचा उल्लेख आहे, बरोबर. आणि नाही हे बघा, शेवटी असे तातडीचे निर्णय घेतल्यानंतर त्याला कार्योत्तर मान्यता सुद्धा मंत्रिमंडळामध्ये घेतली जाते ना. शेवटी मंत्रिमंडळाची बैठक व्हायला जर कालावधी असेल तर राज्याचे प्रमुख म्हणून, मंत्रिमंडळाचे प्रमुख म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांचा तो अधिकार आहे ना. आणि एकदा मंत्रिमंडळानं त्यांना पूर्ण अधिकार दिलेले आहेत ना. या मराठा आरक्षणासंदर्भामध्ये किंवा इतर कुठल्याही आरक्षणासंदर्भामध्ये जे राज्यातले सेन्सिटिव्ह इश्यू आहेत त्याच्यासाठी जे काय निर्णय घ्यायचे ते माननीय शिंदे साहेबांनी, फडणवीस साहेबांनी आणि दादांनी या तिघांनी घ्यावेत. मंत्रिमंडळाची त्याला पूर्ण मान्यता आहे, हे एकदाच आम्ही या तिघांना सांगितलेलं आहे मंत्रिमंडळामध्ये. त्यामुळं पुन्हा पुन्हा तुम्ही टेक्निकल बाब जर म्हणला की मराठवाड्याचाच उल्लेख आहे, इतर राज्याचा उल्लेख नाही, ही तांत्रिक बाब आहे. परंतु शेवटी हा निर्णय जो सरकारने घेतलेला आहे तो सरकारचा निर्णय हा महाराष्ट्रातल्या सगळ्या विभागांकरता, सगळ्या जिल्ह्यांच्या करता एकसारखा असला पाहिजे. तुम्ही एक अत्यंत इंटरेस्टिंग गोष्ट सांगताय की त्याच कॅबिनेटमध्ये या संदर्भात काही निर्णय घ्यायचा असेल तर त्याचे सर्वस्वी अधिकार हे मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री म्हणजे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना कॅबिनेटने दिलेले होते. असं असताना सुद्धा मग भुजबळांच्या बाबतीमध्ये असं का होत आहे? भुजबळांकडे कम्युनिकेशन गॅप आहे, भुजबळांना या संदर्भात माहिती दिली नव्हती म्हणून असं झालेलं आहे का? अजित पवारांनी भुजबळांना या संदर्भात जो कॅबिनेटचा निर्णय झालेला होता आणि ज्याच्यानुसार त्या तिघांना विशेष अधिकार दिले गेले होते, या संदर्भात भुजबळांना माहिती दिली नाहीये म्हणून भुजबळ अशा पद्धतीने बोलतायत? नक्की मग भुजबळांचा प्रॉब्लेम काय? मला राजकारणाकडे यायचं आहे, पण त्यापूर्वी हा मुद्दा मला क्लिअर करून घ्यायचा आहे. मग भुजबळांचा काय प्रॉब्लेम असावा असं तुम्हाला वाटतं? ते त्यांनाच विचारा ना तुम्ही, त्यांच्या मनात काय आहे. मी कसं सांगणार भुजबळ साहेबांच्या मनात काय आहे ते? तुम्ही माझ्यापुरतं विचाराल, मी सांगेन तुम्हाला. बाबा मी सांगतो जबाबदारीनं की मंत्रिमंडळानं त्याच वेळी या तिघांनाही सांगितलं होतं की तुम्ही 3 जणांना मंत्रिमंडळाचे पूर्ण अधिकार आहेत, याच्यामध्ये जो योग्य तुम्हाला तिघांना वाटेल तो निर्णय तुम्ही घ्या. त्याप्रमाणे ते 3 जण त्यांच्या पद्धतीने एकत्र चर्चा करतात, विचारविनिमय करतात आणि पुढे जात असतात ते. त्यामुळे आता आपण जे म्हणताय ना, एकच दिवसाचा कालावधी आहे, उद्या किंवा परवा साप्ताहिक बैठक होईल मंत्रिमंडळाची, याच्यामध्ये सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील ना. आता एखादा दिवस थांबूया आपण. नाही, पण देसाई साहेब, आता मुख्यमंत्री थोड्या वेळापूर्वी बोलले की त्या कालच्या सभेनंतर, काल ती मागणी केल्यानंतर भुजबळांना त्यांनी फोन केला होता. मुख्यमंत्री स्वतः बोललेत की मी भुजबळांना फोन केला, भुजबळांना मी सांगितलं, त्यांचा भ्रम असेल तर तो दूर करायचा प्रयत्न केला. काल रात्री फोन केल्यानंतर सुद्धा आज सकाळी जी भुजबळांची प्रेस कॉन्फरन्स झाली
त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये पुन्हा भुजबळ यांनी तीच मागणी लावून धरली की संदीप शिंदे समिती बरखास्त करा. कुठेतरी त्यांनी काल त्या दिवशीच्या इंटरव्ह्यूमध्ये तर हेही सांगितलं की हे सगळं जे चालू आहे ते मराठा मतांवरती डोळा ठेवून चालू आहे, ज्याचा परिणाम ओबीसी मतांवरती होईल. हा थेट नाही असं तुम्हाला वाटतं का? कुठेतरी मुख्यमंत्र्यांना त्याचं जे क्रेडिट मिळत आहे की मराठा समाजाचं आंदोलन मुख्यमंत्र्यांनी हँडल केलं, जरांगे पाटलांचं उपोषण मुख्यमंत्र्यांनी सोडवलं, त्याच्यावरती हा थेट कुठेतरी हल्ला आहे असं वाटतं का तुम्हाला? मग मला एक स्पष्ट करायचं आहे की कुठलं तरी क्रेडिट मिळेल म्हणून काम करणारे आमचे नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब नाहीत. ते नेहमी ज्यांच्या कोणावर अन्याय होत असेल, ज्यांचं कोणाचं आपल्या हातनं चांगलं काम करायचं आहे, त्याच्यासाठी पॉझिटिव्ह अप्रोच, सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करणारे नेते आहेत. त्यामुळं कुणाला तरी क्रेडिट मिळेल म्हणून काय असं जर ज्यांना कुणाला असा विचार करायचा आहे त्यांना करू द्या. दुसरा प्रश्न की मराठा समाजाच्या आरक्षणामध्ये कुणबी नोंदी ज्या सापडल्या त्यांना दाखले देण्याचा जो विषय आहे, या बाबतीत माननीय शिंदे साहेबांनी, माननीय फडणवीस साहेबांनी, माननीय अजितदादांनी तिघांनी काय सांगितलंय, इतर आज तारखेला महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात असणाऱ्या आरक्षणाला कसलाही धक्का न लावता यातनं योग्य मार्ग आम्ही काढणार आहोत. एवढं वन लाईन स्टेटमेंट, एकदम क्रिस्टल क्लिअर स्टेटमेंट, एकदम अतिशय सुस्पष्ट स्टेटमेंट एवढं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिल्यानंतर सुद्धा मग हे केलं की अमुक समाजावर अन्याय होणार, हे केलं की तमुक समाजावर अन्याय होणार, अशा पद्धतीची समाजामध्ये दुही निर्माण होईल असं किमान कुठल्या मंत्र्यांनी तरी वक्तव्य करू नये. हे बघा, आम्ही सुद्धा कुठल्या तरी मराठा समाजाचं प्रतिनिधित्व करतो. भुजबळ साहेब जसं ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व करतात, काही आदिवासी समाजाचं प्रतिनिधित्व करणारे आहेत, काही इतर मागासवर्गीय समाजाचं प्रतिनिधित्व करणारे आहेत मंत्रिमंडळामध्ये सदस्य. जर आम्ही आपापल्या समाजापुरतं बोलत बसलो, आम्हाला राज्याचं प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी जनतेनं पाठवलेलं आहे. ठीक आहे, आपल्या समाजावर अन्याय होत असेल तर तो दूर झाला पाहिजे, त्याला कायदेशीर मार्गानं कायद्याच्या चौकटीत बसून तो प्रश्न सोडवला पाहिजे, याच्यासाठी आग्रह धरणं हा समाजाचा प्रतिनिधी म्हणून आमचं काम आहे, ते आम्ही करू. पण असं भडक वक्तव्य करून समाजामध्ये आपण जर अशी दुही निर्माण करत गेलो, तेढ निर्माण करत गेलो, तर मग आपण राज्याचे प्रतिनिधी आहोत, राज्यातल्या 12.5 कोटी जनतेचे आपण प्रतिनिधी आहोत. त्याच्यामध्ये सर्व धर्म, सर्व जाती, सर्व समूहाचे लोक आहेत, त्या सगळ्यांचे प्रतिनिधी आम्ही आहोत. त्यामुळे या दृष्टीनं सगळ्यांना कशाना सामावून घेता येईल, कसं सामावून घेता येईल, इतर कोणावरही अन्याय होणार नाही आणि असे संवेदनशील प्रश्न आलेले समोर कसे सोडवता येतील, याच्यासाठीच आमचा प्रयत्न सुरू असतो. म्हणून मी म्हणतो एखादा दिवस थांबा, उद्या किंवा परवा मंत्रिमंडळाची बैठक होईल, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील. पण काय माहिती ना देसाई साहेब, गंमत काय झाली, त्यांनी ज्यावेळेस ही सगळी वक्तव्य केली, पहिल्यांदा जेव्हा सभेत वक्तव्य केली त्यावेळेस स्टेजवरती भारतीय जनता पार्टीचे नेते उपस्थित होते, पक्षाने खास पाठवलेले नेते तिकडे उपस्थित होते, ज्यांना असाइन केली गेली होती ती सभा, त्याच ठिकाणी विरोधी पक्ष नेते उपस्थित होते. त्याच्यानंतर काल सभा झाली, त्याही ठिकाणी सर्व पक्षीय सदस्य उपस्थित होते. म्हणजे भुजबळ साहेब भारतीय जनता पार्टीचे नेते स्टेजवर असताना आपल्याच सरकारच्या प्रमुखावरती हल्ला करतायत. तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने अनेकदा मुख्यमंत्र्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन ही गोष्ट स्पष्ट करायचा प्रयत्न केलाय की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावू देता आम्ही मराठा समाजाला आरक्षण देणार आहोत. पण भुजबळ साहेबांचा त्याच्यावर विश्वास दिसत नाहीये आणि म्हणून सतत ते या पद्धतीने आरोप लावतायत. दुसरं त्यांचं म्हणणं आहे की पोलिसांचे हात बांधून ठेवले सरकारने म्हणून ही जाळपोळ झाली. जर ते हात बांधून ठेवले नसते तर ही जाळपोळ करण्याची हिंमत मराठा समाजातल्या गुंडांनी दाखवली नसती असं त्यांचं म्हणणं आहे. आणि यापुढे आम्हाला सुद्धा हात उचलायला लागतील अशा पद्धतीचं वक्तव्य आता भुजबळांकडनं होत आहे. पोलिसांना पाठीशी घालण्याच्या ऐवजी पोलिसांचे हात बांधले, हा थेट आरोप भुजबळांनी कुठेतरी केलेला दिसतोय आपल्याला याच्यामध्ये. मला एकच सांगायचंय, जो बीडमध्ये प्रकार घडला किंवा जो आंतरवाली सराटीमध्ये प्रकार घडला त्याची त्या विभागीय
रेंज आयजी जे आहेत विभागीय पोलीस महानिरीक्षक त्यांच्याकडनं रितसर चौकशी सुरू आहे. त्या चौकशीचा अहवाल पुढे आल्यानंतर कळेल ना की चूक पोलिसांची आहे का चूक इतर कोणाची आहे. बीडमध्ये जो प्रकार घडला त्याच्यामध्ये सुद्धा चूक कुणाची आहे. एकदा वरिष्ठ IPS अधिकारी स्वतः सगळे बारकावे तपासून त्याची चौकशी करतायत. त्याचा चौकशी अहवाल माननीय गृहमंत्री महोदयांकडे येईल आणि माननीय गृहमंत्री महोदयांकडे तो अहवाल आल्यानंतर जर तो अहवाल मंत्रिमंडळापुढे आला चर्चेला तर मग त्याच्यावरती चर्चा होईल. किंवा जर माननीय गृहमंत्री महोदयांचं समाधान झालं की अहवाल योग्य आलेला आहे तर माननीय गृहमंत्री महोदय त्यांच्या स्तरावर त्याच्यावर निर्णय घेतील. त्याच्यावर काय निर्णय व्हायच्या अगोदर अहवालाचे निष्कर्ष यायच्या अगोदर कुणावर तरी हात बांधून बसायला लावलं, कुणावर तरी मुद्दाम अशा पद्धतीने कारवाई केली असं वक्तव्य हे आपल्याकडे कॉन्क्रीट तिथल्या अहवालातली काय बाबी पुढे असल्याशिवाय करणं मला तरी योग्य वाटत नाही. पण आता हे कधी थांबणार कधी? तुम्ही म्हणताय की आता कॅबिनेटच्या बैठकीमध्ये होईल, पण भुजबळ साहेब म्हणतात की जर कोणाला असं वाटत असेल की मी कॅबिनेटच्या निर्णयाच्या विरोधात बोलतोय तर मला सांगावं, मी राजीनामा द्यायला तयार आहे म्हणून, मी मंत्रीपद सोडायला तयार आहे. थेट त्यांनी चॅलेंज दिलेलं आहे या संदर्भात की मला काढून टाकावं पाहिजे तर, पण मी जे बोलणं आहे ते बोलत राहणार. 24 डिसेंबर पर्यंत आम्ही सुद्धा ताकद दाखवून देणार असं थेट आव्हान देत आहेत भुजबळ साहेब. नाही, भुजबळ साहेब त्यांच्या समाजाचे प्रतिनिधी म्हणून त्यांची जी भूमिका आहे, अनेक वर्ष ते ओबीसींचं नेतृत्व करतायत, ओबीसींचे प्रश्न मांडतायत, ओबीसींचे नेते म्हणून या ठिकाणी त्यांची सतत प्रयत्न असतात. ते जरूर त्यांच्या जागी त्यांचे प्रयत्न त्यांनी करावेत. पण मला एवढंच म्हणायचं आहे, आता एक ओबीसी मंत्र्याने अशी भूमिका घेतली, मराठा समाजातली मंत्रिमंडळामध्ये आहेत, म्हणून मी म्हणतोय सगळ्या मंत्र्यांनी सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे आणि जे काय बोलायचंय ते मंत्रिमंडळाचे प्रमुख आहेत माननीय शिंदे साहेब, माननीय फडणवीस साहेब आणि माननीय दादा यांच्या समोर आपले मतं आमची मतं मांडणारच आहोत. जाहीर व्यासपीठ माध्यमांच्या समोर जाऊन बोलणं याच्या अगोदर आपण ज्यांना नेता मानतो, ज्यांच्या मंत्रिमंडळामध्ये ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करतो त्या मंत्रिमंडळाच्या माननीय प्रमुखांच्या समोर आधी मांडायचं आणि मग त्याच्यामधनं नाही समाधान झालं तर तुम्हाला इतर बाबतीत माध्यमांसमोर जाऊन बोलता येईल. म्हणून मी परत आपल्याला सांगतोय, एखादा दिवस थांबा, मंत्रिमंडळाची बैठक होऊ द्या, याच्यामध्ये सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील, झालेले गैरसमज दूर होतील आणि निश्चितपणानं शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि माननीय दादा हे यातनं योग्य समन्वयातनं सामंजस्यानं तोडगा काढतील एवढा विश्वास मी आपल्याला देतो. मग तुम्ही दादांना ही गोष्ट सांगणार आहात का की तुमच्या मंत्र्यांना आवरा, त्यांना सांगा की अशा पद्धतीची वक्तव्य करू नका, त्याच्यामुळे शिंदे सरकार मध्ये सुंदोपसुंदी चालू आहे अशा पद्धतीचं एक चित्र जात आहे बाहेर. तुम्ही राष्ट्रवादीच्या प्रमुखांना ही गोष्ट सांगणार आहात का? साहेब बघा, मी एक लहान मंत्री आहे. अरे तुम्ही लहान मंत्री, उपमुख्यमंत्री आहेत, फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आहेत, हो मी एक छोटा मंत्री आहे ना. त्यामुळे उपमुख्यमंत्री महोदयांना एवढं सांगणं एवढा मोठा मी नाही. पण पक्ष आमचे नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेबांशी नाही, मी एक सांगतोय, मी माननीय आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब माननीय मुख्यमंत्री महोदय यांना मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अगोदर भेटून जे काय गेल्या 4-5 दिवसामध्ये आम्हाला जाणवलं, लोकांनी जे आम्हाला फोन करून काही गोष्टी सांगितल्या, आम्ही फील्डवर असताना काही लोकांनी भेटून आम्हाला सांगितल्या, या सगळ्या गोष्टींचं जे काय मला माहिती आहे ते माझं ब्रीफिंग माननीय शिंदे साहेबांना मी मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अगोदर सादर करणार आहे. शेवटचा प्रश्न आहे माझा देसाई साहेब की याच्यामध्ये दिसतंय का तुम्हाला कुठे? ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेंच्या सतत प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगून सुद्धा भुजबळ साहेब ज्या पद्धतीने अटॅक करतायत किंवा ओबीसी समाजाच्या मीटिंग्सना भारतीय जनता पार्टीचे नेते दिसत आहेत, कुठे राजकारण दिसतंय तुम्हाला? तुम्हाला असं वाटतंय की हा राष्ट्रवादी काँग्रेस वर्सेस शिवसेना असा एक वेगळा संघर्ष कुठेतरी आतमध्ये होतोय आणि जे इतर लोक बोलू शकत नाहीयेत ते भुजबळांनी त्याला वाट करून दिली आहे कुठेतरी, असं तुम्हाला कुठे जाणवतंय? मला तरी असं स्पष्ट वाटतंय
की राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार करण्यासारखा हा मराठा आरक्षणाचा विषय आहे. ठीक. आणि राहिला प्रश्न की माननीय शिंदे साहेबांच्या बद्दल कुणी असं जाणीवपूर्वक राजकारण करतंय का, तर जरी माननीय शिंदे साहेबांच्या पाठीमागच्या कार्यकाळाकडे आपण बघितलं, त्यांची एकूण कारकीर्द बघितली, त्यांची काम करण्याची पद्धत बघितली, तर सरळपणानं जे मनात असेल ते ओटात आणणारा, जे बोलल ते करून दाखवणारा आणि जे होण्यासारखं आहे तेच बोलणारा एवढा पारदर्शक नेता हे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल कुणी राजकारण करेल असं मला वाटत नाही. आणि दुर्दैवानं कुणी तसा प्रयत्न केला तर त्याला पुरून उरणे एवढी शिंदे साहेबांची ताकद नक्कीच आहे. हे 1.5 वर्षापूर्वी महाराष्ट्राला शिंदे साहेबांनी दाखवून दिलेलं आहे. आता धर्मवीर 2 सुद्धा येतोच आहे, त्याच्यामुळे आम्ही पण वाट बघतोय. कारण एक धर्मवीर आला, त्याच्यानंतर एक राजकारण घडलं. आता धर्मवीर 2 चा मुहूर्त झालेला आहे, त्याच्यानंतर काय घडतं आपण बघूया त्याच्यामध्ये. पण देसाई साहेब, तुम्ही बोललात त्याच्याबद्दल तुमचे मनापासून आभार. मला असं वाटतं की उद्या परवा कॅबिनेट बैठक होईल, त्या बैठकीमध्ये या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजेत. कारण राज्यामधल्याच मंत्र्यांनी आपल्याच कॅबिनेटचा किंवा आपल्याच सरकारच्या निर्णयावरती जाहीरपणे अशा पद्धतीने टीका करणं, ह्याच्यातनं सरकारच्या इमेजवरती नक्कीच फरक पडतो. हे आपण यापूर्वी सुद्धा अनेकदा बघितलेलं आहे. हे या सरकारच्या काळामध्ये होऊ नये एवढीच आपण इच्छा बाळगूया. पण तुम्ही मुंबई तकशी बोललात, हा इंटरव्ह्यू दिलात, त्याच्याबद्दल तुमचे मनापासून आभार. शंभूराज देसाईंच्या इंटरव्ह्यूवर तुमच्या काही कमेंट्स असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. आणि आमचं युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. mumbaitak.in आमच्या वेबसाईटवरती तुम्ही शंभूराज देसाईंचा हा इंटरव्ह्यू सुद्धा वाचू शकता. बघत राहा मुंबई तक.